श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात याचं मुख्य कारण म्हणजे या दिवसापासून चातुर्मास म्हणजे 4 पवित्र महिने सुरू होतात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू या दिवसापासून कार्तिक एकादशी पर्यंत प्रबोधिनी एकादशी क्षीरसागरात योग निद्रेत जातात. या 4 महिन्यांच्या काळात साधक ऋणी आणि भाविक एका जागी राहून जप तप ध्यान आणि ग्रंथाचे वाचन करतात. या काळात शरीराची आणि मनाची शुद्धी करण्यासाठी अनेक लोक कांदा लसूण वांगी किंवा विशिष्ट भाज्या न खाण्याचा नियम पाळतात. वारीमधील प्रमुख सोहळे. पंढरपूरच्या वारीमध्ये केवळ चालणेच नाही तर काही अतिशय विलोभनीय सोहळे पार पडतात, जे पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. रिंगण सोहळा. वारीच्या मार्गात मोकळ्या मैदानावर रिंगण होते. यामध्ये वारकरी गोल उभे राहतात आणि माऊलींचा, ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराज मानाचा अश्वघोडा या रिंगणातून अत्यंत वेगाने धावतो. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. धुरवर आणि उडीचा सोहळा. संतांच्या पादुकांवर गुलाल बुक्का उधळला जातो आणि वारकरी आनंदाने विठ्ठल विठ्ठल म्हणत उड्या मारतात, ज्याला उडीचा सोहळा म्हणतात. आषाढी एकादशी 2026 चे शुभ मुहूर्त. जर तुम्ही यंदाच्या आषाढी एकादशीच्या उपवासाचे नियोजन करत असाल तर पंचांगानुसार तिथी आणि वेळ खालील प्रमाणे आहे. एकादशी तारीख शनिवार. वार शनिवार 25 जुलै 2026. एकादशी तिथी प्रारंभ आहे 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:13 एकादशी तिथी समाप्त 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34. उपवास सोडण्याची वेळ 26 जुलै 2026 रोजी सकाळी 5:58 ते 8:36 च्या दरम्यान तुम्ही उपवास सोडावा. एकादशीच्या दिवशी करायच्या गोष्टी. काय करावे आणि काय टाळावे. विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शक्य नसल्यास घरीच विठ्ठलाच्या प्रतिमेला तुळशीची माळ आणि प्रसादाचा विडा अर्पण करावा. गरजूंना अन्न किंवा फळे दान करणे अतिशय गुणकारक आणि पुण्यकारक मानले जाते. काय टाळावे. एकादशीच्या दिवशी घरात कोणाशीही वाद घालू नये. तसेच उपवास नसलेल्यांनाही या दिवशी घरात तांदूळ आणि इतर धान्य खाणे टाळावे, कारण एकादशीला अन्नात नकारात्मक ऊर्जा असते अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका आणि तुळशीची पाने तोडू नका. या दिवशी विष्णूंच्या पूजेत तुळशीचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे दशमीला तुळशीची पाने तोडून ठेवावीत. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा आणि घरातील समृद्धीसाठी खालील 5 शुभ कामे करा. तुळशी पूजेचा संपूर्ण विधी. पहिला आहे संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावला आणि धूप दाखवा. 11 प्रदक्षिणा घाला. तुळशी मातेला नमस्कार करून तिच्या भोवती 11 किंवा 5 प्रदक्षिणा घालाव्यात. नाम मंत्राचा जप करा. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा ओम विष्णवे नमः याचा जप करू शकता. तुळशीची आरती करावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. आणि 5वा आहे गोड नैवेद्य. तुळशीला आणि भगवान विष्णूला फळाचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. घरात करायची 5 शुभ कामे. विष्णू पूजा. घरात भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवावा. श्री कृष्ण आणि विठ्ठलाचे नामस्मरण. दिवसभर रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप करावा. दान धर्म. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न किंवा फळाचे दान करावे. उपवास. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनाही उपवासाचे नियम पाळावे आणि फलाहार करावा. घरात आणि मनामध्ये सात्विकता व शांतता ठेवावी. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि पवित्र उत्सव आहे. या दिवसाचे महत्व, कथा आणि उपासना याबद्दल आपण पुढे सविस्तर याबद्दलची
संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. चर्चा करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आषाढी एकादशीला धार्मिक महत्त्व. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. म्हणून या 4 महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही, तर केवळ पूजा, जप आणि तप यासारखे धार्मिक गोष्टी केल्या जातात. कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी भगवान विष्णू जागे होतात. आषाढी एकादशीची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात मंदाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक आणि प्रजेची काळजी घेणारा होता. एकदा त्याच्या राज्यात सलग 3 वर्ष तीव्र दुष्काळ पडला. प्रजेमध्ये हाहाकार माजला. या समस्येचे निवारण करण्यासाठी राजा जंगलात गेला आणि तिथे त्याला अंगिरा ऋषी भेटले. ऋषींनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत म्हणजेच आषाढी एकादशी पूर्ण विधीनुसार करण्याचा सल्ला दिला. राजाने आपल्या प्रजेसह हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि कडक नियमांचे पालन करून केले. या व्रताच्या प्रभावाने राज्यात मुसळधार पाऊस पडला, दुष्काळ संपला आणि संपूर्ण प्रजा सुखी झाली. तेव्हापासून हे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली. आषाढी एकादशीच्या उपवासाचे नियम. काय खावे? उपवासाला साबुदाणा खिचडी, वरीचा भात म्हणजेच भगर, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, राजगिरा आणि सर्व प्रकारची ताजी फळं खाऊ शकता. काय खाऊ नये? या दिवशी गहू, तांदूळ, डाळ, ज्वारी, बाजरी, कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. सात्विकता. उपवासाच्या दिवशी खोटे बोलणे, कोणाचा अनादर करणे किंवा कोणावर रागावणे टाळा. ब्रह्मचर्याचे पालन करा. घरात करावयाचे विशेष मंत्र पठण करा. भगवान विष्णू आणि भगवान विठ्ठलाची कृपा मिळवण्यासाठी खालील मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल या महामंत्राचा अखंड जप करावा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या स्तोत्राचे वाचन किंवा श्रवण करावे. पंढरपूर वारीचा भव्य इतिहास. वारी ही महाराष्ट्राची 800 वर्षापेक्षाही जुनी आणि अत्यंत पवित्र सांस्कृतिक परंपरा आहे. यामध्ये लाखो भाविक म्हणजेच वारकरी विठ्ठलांच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. पालखी सोहळा. सर्वात प्रमुख 2 पालख्या पुणे जिल्ह्यातून निघतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूहून प्रस्थान करते. वारीची शिस्त. वारकरी वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये विभागलेले असतात. संपूर्ण रस्त्यात रामकृष्ण हरी आणि माऊली विठ्ठल असा गजर केला जातो. भजन, कीर्तन आणि फुगडी यांसारखे खेळ खेळतात. हा प्रवास आनंदाने पार पडतो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकरी पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात पवित्र स्नान करतात आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. विठ्ठलाची मुख्य आरती आणि मंत्र. एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान विठ्ठलाची ही पारंपरिक आरती आवर्जून म्हणावी. श्री विठ्ठलाची आरती. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उदरी जगा, जय देव जय देव जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा, रखुमाऊली वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जीव लगा, जय देव जय देव जय देव पांडुरंगा. या पूजा झाल्यावर शांत बसून तुळशीच्या माळेवर 108 वेळा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा नामजप करावा.
आषाढी एकादशी उपवासाचे पदार्थ. उपवासाला शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी तुम्ही खालील पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन पदार्थ खाऊ शकता, जसे की साबुदाणा खिचडी. रात्रभर भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, बटाटे काप घालून तुपामध्ये बनवलेली मऊ खिचडी. भगर. उपवासाचे तांदूळ तुपावर परतून जिरं आणि मिरचीची फोडणी देऊन शिजवलेला मऊ आणि हलका भात. शेंगदाण्याची आमटी. भाजलेले शेंगदाणे किंवा मिरची एकत्र वाटून पाण्यात उकळून तुपाची फोडणी दिलेली आमटी. ही वरीच्या भातासोबत अतिशय चवदार लागते. राजगिरा पुरी किंवा थालीपीठ. राजगिऱ्याचे पीठ आणि उकडलेला बटाटा एकत्र मळून तव्यावर तुपात भिजलेले थालीपीठ किंवा तळलेल्या पुऱ्या, फराळ आणि फळं. यासोबतच केळीचं शिकरण, श्रीखंड, बटाट्याचे कीस किंवा वेफर्स आणि सफरचंद, डाळिंब यासारखे ताजी फळं तुम्ही खाऊ शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये देखील एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.